या पाहून हे असं आहे बघा सगळे काय आहे ती परिस्थिती सगळी तुम्हाला सांगितली. आता दिसतंयच किती डोळ्याने. नाही काय करणार सांगा बरं तुम्ही. परवडती का शेती परवडती? नाही नाही शेतीत निम्मा गुंतवलं निम्म पण निघत नाही. वाट्याने चिल्ली होती ती सुद्धा परवडली नाही. अख्खं मजुरीतच पैसे जातात. तीच बोंब आहे. आता त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, लग्न आपली तर फक्त पोरगी नारळ द्यायची ऐपती. अहो आमचं पण तसंच डोक्यात होतं. आमचं घरी काय ठरलं होतं की हो का आम्ही आहेत दोघं, आम्ही हाताने करून खातोय, आम्हाला भाकर तुकडा घालाय ही नाही, आई नाही घरी कोण नाही. मग म्हणलं एखादी पोरगी आली तर भाकर तुकडा करून घातला तरी लय झालं. बाकी सगळं आमचं चांगलं आहे. आम्हाला तुमच्याकडून कसल्याच गोष्टीची अपेक्षा नाही. पोरगीन फक्त नारळ. फक्त स्वयंपाक करून घातला तर भरपूर झाला आम्हाला. साहेबागाला अशी म्हातारं तुमचं एक टणटणीत आहे ना बघा महिन्यातच. मग काय अडचण नाही. मग तर काय अडचणच नाही मग. घरचं खायला नसल्यामुळे आमचं म्हातारं वाळून गेलं. काय आहे, एकुलती एक पोरगी पुढं मागं काय आमचं तुम्हालाच बघायला लागणार आहे सगळे. अहो सगळं बघू आता. फक्त पोरगे द्या तुम्ही. बरं चालतं साहेब बोलून घेतो. मंगे हो ए मंगे, हा तू नाही ते पोरीला घेऊन ये. बरं आपल्या गप्पा चालूच राहते ना. तुम्हाला काय बोलायचं असेल ना तुमचं तुम्ही बोलून घ्या. बरं चालतं इकडे जाऊ का बोलाय. जावा जा. कसं आहे नवी पिढी आहे त्यांच्या कलानी होऊन द्यायला लागते जरा. तू तर चहा पाण्याचं बघ. बाकी तुमच्या शेतात काय असते? आमच्या शेतात काय आहे, आमच्या शेतात घास, मका, गहू. वा वा वा, बरंच आहे मग. हा तुमच्या रानात गेलो होता तात्या. बरं रान फिन एकदम मस्त आहे. घर ती सगळं टाकाटाकी. आणि तुझं फोटो पाठवला होता पंजाबी ड्रेसवरचा. त्याच्यापेक्षा तो अशी लय भारी दिसते का. साडू एकच नंबर दिसते या. आणि ती फोटो काय येत असला ते कमी क्वालिटीत काढलेला होता वाटतं. त्यात काय एवढं बरोबर नाही. समोरासमोर खरंच लय भारी. अरे साडीत बायको म्हणून लय भारी दिसशील तू. बायको? अरे मग आता तुला माहित नाही आपलं लग्न जमणार आहे म्हणून. मला काहीच नाही माहिती हे सगळं. जाऊन दे नका का नसताना माहिती. 4 दिवसात तर लग्न जमन. बरं तुला स्वयंपाक येतो का? माझं मी बनवून खाऊ शकते. बरं ठीक आहे. मग आम्हाला फक्त स्वयंपाक घालाय पुरतच पाहिजे होते. आणि तू लग्न झालं का जॉब वगैरे करणार आहे? ते मी बघेल माझं माझं. अरे जॉब करायची काय गरज आहे. आपल्याकडे 5-50 एकर जमीन आहे. डिरी घरी डिरीचा नुसता हिशोब ठेवला तरी बासलाही झालं. तू असंच आहे का बोलायला? तू अरे तू नको बोलू. आपल्याकडे नाही जमत आहे. आऊ जाऊ बोलायची सवय लाव. ते जाऊ द्या. आता आपण जे काय ते आजकाल तिकडेच ते बोलूया. काय कार्यक्रम आहे ते घेऊ उरकून. चल बरं पाहुणं हा झालं बोलून तुमचं सगळं? झालं सगळं एकदम ओके झालं. हा मी काय म्हणतो आता, बरं मी तर आहे ना सरळ म्हणतोय आपलं कुकू लावायचा कार्यक्रम उरकून घेऊ आपण. हुक लावायचा कार्यक्रम उरकून घ्या आणि 8 दिवसाच्या आत लग्नाची तारीख काढा. तात्या, हा काय विषय आहे? मला तुम्ही सांगितलं का कशाचं? हे लग्नाचं वगैरे सगळं? अगं आता तुझंच लग्न जमवतोय ना आपण, त्यात काय एवढं. हा ती बोलली म्हणून मी साडी घातली की साडी घाल करून. मग आता अगं मग आता काहीतरी बोलले. आता तुला तशी पण येत नाही नेसता, मग यायला पाहिजे ना आता. मग हे सगळं लग्न वगैरे अचानक काय प्रकारे? हा मला काहीच सांगितलं नाही तुम्ही लोकांनी. सांगू नंतर, जरा थांब. आता चांगली सोयरी आली म्हणले उरकून टाकायचं. आणि वाईट काय ह्याच्यात? मी नाही करणार आहे हे लग्न. तर नंतर बोलू आपण. थांब. हा काय विषय आहे? पण मी नाही करणार आहे हे लग्न. अगं अडचण काय पुरी? अडचण काय म्हणजे? नाही तुम्ही मला त्याचा बायोडाटा दाखवला ना, काही त्याचं पाठचं बॅकग्राऊंड काय आहे, कसा बोलतोय. आणि तो मला त्याचं रक्तगट नाही माहित, त्याचं काहीच नाही माहितीये. अगं पण असं कुठं असतंय का? आता आमचे लग्न नाही झाले का मी काय यांना पाहायला आले होते का? तुमच्या काळचा वेळ वेगळा होता. आत्ताचं काय, मी माझं कमवून खाऊ शकते आणि तुम्हालाही देते ना. का कमी पडते की तुम्ही माझं अचानक हे सगळं करताय? अगं पण पोरात काय कमी आहे? चांगलं आहे, घरी वावर आहे, घरदार चांगलं आहे. पण आजकाल पोरींना विचारायची पण काहीतरी पद्धत आहे का नाही? तात्या आधी कल्पना तर द्यायची त्यांना आणि आम्हाला तरी सांगायची की असे नाही असं आहे म्हणून. नाही नाही पाहुणं तुम्ही न्या काहीच जरा. कल्पना दिली नाही, काहीच नाही. मला बोलले ये सुट्टीला ये म्हणून मी आली आणि साडी घातली. आणि हे अगं पण असं कुठे चालतंय? वाईट काय या पोरामध्ये? कसा बोलतोय तो? काय कसं बोलतोय आता. अगं गावाकडचं असंच असणार ना मग. मी नाही करणार आहे हे लग्न. तुम्ही मला तिकडे बोलायला पाठवलं, 5 मिनिटात मी काय त्याचा स्वभाव ओळखणार आहे आणि मी त्याच्यासोबत आयुष्य काढू? कसं बोलताय तुम्ही हे सगळं? आणि आज उद्या जाऊन मी त्याच्यासोबत लग्न जरी केलं
आणि त्याने जर पुढे जाऊन मला सांगितलं मला साडी घालायची, हे करायचं, घरातलंच काम आवरायचं, आणि वरून काय बोलतोय डेअरी सांभाळ. मी डेअरी सांभाळण्यासाठी एवढं शिकली आहे का? तात्या असं हे दाखवायसाठी इथं बोलवलं तुम्ही आम्हाला? आधी कल्पना तरी सगळं हे करायचं राव तुम्ही. अपमान झालाय आमचा इथं येऊन. तर आमचं चुकलं, आम्ही तिला कल्पना दिली नाही. अगं पोरी, पाया पडतो तुझ्या गपरा. मोठी माणसं आहे ती, लग्न पण करून घेते ते. लग्न करून देतं ते म्हणजे काय? मी त्याच्यासोबत काय असंच आयुष्य काढू? पोरीला तरी विचारायचं ना काहीतरी. अगं पण लग्नाचा खर्च झेपणार आहे का आपल्याला? राहू द्या, मी नाही करणार आहे. मी नाही बोललं की लग्न एवढं मोठ्यानेच केलं पाहिजे. कोर्ट मॅरेज सुद्धा होतंय, ते पण चांगल्या पद्धतीने. तात्या हिचं काय ऐकत बसलाय? हिचंच काहीतरी लपड दिसतंय बाहेर. बघितलं, आता तुमच्या समोरच आहे सगळं. आत्ताच इथे संशय घेत आहे. आज उद्या मी माझ्या ऑफिसमध्ये कोणाशी काय बोलली, घेतील लगेच संशय. तेव्हा काय करायचं? कुठे जायचंय मी? संशय घ्यायला काय आम्हाला काय लागलंय तेव्हा? धड इथलं पण नाही आणि धड तिथलं पण नाही. असं कसं होईल? लग्न लावून दिलं ती जबाबदारी आमच्याकडे झाली ना सगळी. विचारा तिला आधी काय. काय नाही आधी, पण आता तिला सांगितलं नाही म्हणून तिचा जरा एवढा प्रॉब्लेम झाला. आम्ही तिला कल्पनाच दिली नाही. सांगाय पाहिजे होतं ना. होय बाप्पू, आपल्याला काही पुरी भेटत नाही तुम्ही तेव्हा. सांगायला पाहिजे, असे नाही लागण एवढे पोर येतात. करा मग तुम्ही त्याच पोरींची लग्न. माझ्याजवळ कशाला आलायत? कशाला आलो तुम्ही? तुझ्या बापाने म्हणून आम्ही इथपर्यंत आलो इथं. तात्या काय हे? तुम्ही कुठल्या दबावात अडकलायत का? सांगा. पैशांचं काय असेल ना तर मी बघून घेईल सगळं, पण आता त्यांना जाऊ द्या. तात्या सरळ सरळ काय ते स्पष्ट सांगा. आमचा मोकरम गोर अपमान नका करू. अपमान सहन करणारे माणसं नाहीत आम्ही. तसं काही नाही पाहुणे. हे बघा, मी पोरीला फक्त बघायसाठी बोलवलं होतं तुम्हाला. मला वाटत होतं पोरीचं लग्न लावून द्यावं, पण तिच्या सोका पुढं काय नाही. तुम्ही नकार जर दिला ना तर आम्हाला चांगलं होईल. पण स्पष्ट काय आहे ती. ठीक आहे चालतंय, तुमचा नकार आहे ना, चालतंय येतो आम्ही. चला बाप्पू. तात्या बरं झालं हिने आधीच सांगितलं. उद्याच्याला लग्न जमलं असतं, बघाबघी झाली असती, आम्ही डीजे लावला असता, मंडप दिला असता, मोठा खर्च केला असता, आणि मंडपात एवढा राडा घातला असता, 4 चौकात आमची किती काय इज्जत राहिली असती. आणि तू आधी सांगितलं हे चांगलं केलं, त्याबद्दल आभारी आहे मी तुझा. चला, थांबण्यात मजा नाही. तात्या अहो, जेव्हा मला लग्न करायचं असेल ना तेव्हा मी नक्कीच सांगेल. आणि ते जे बोललेत ना काय असेल तुमच्या मुलीचं, तसं काहीच नाही आहे माझं. मला अजून थोडं वयात येऊ द्या, चांगलं अजून पैसे कमवू द्या ना. अजून आपल्याला खूप काही मोठं उभं करायचं आहे. सगळं खरं आहे पोरी तुझं, पण आम्हाला वाटलं एकदा जबाबदारी पार पाडून मोकळं झालो म्हणजे बरं होईल. आणि तू सांग, बापाला काय पाहिजे? एकुलती एक पोरगी आहे. आमच्या डोळ्यात एक तुझं मार्गी लागलं म्हणजे आम्ही डोळं मिठाई मोकळं होईल. हो तात्या, समजतंय मला पण सगळं. तेच तर, दुसरं काय आहे? आम्हाला काय वाटतं? त्यांना वाटलं नको चांगले आहे, त्यांच्या घरीदारी चांगले, तुझ्या सुखाचा विचार केला ना त्यांनी पण. हो, मला सगळं समजतंय. पण आता याच्या पुढे जेव्हा मला करायचं असेल ना तेव्हा मला सांगून करा. आपण सगळी बैठक घेऊन नीट करूया ना. ते तर आहेच म्हणा. आमचे विचार जुने, तुझे आत्ताचे विचार, फरक तर आहेच. पण तिचं म्हणणं बी बरोबर आहे. आपण लग्न जमवताना पोरीला सुद्धा विचारात घेतलं पाहिजे. नाही बरोबर आहे ना, आपण तिला काही कल्पनाच दिली नाही, नाही तर मग हे घडलंच नसतं ना एवढं. सांगितलं असतं आधी तर. पण पोरगी हुशार आहे आपली, तिने येळ सावरून नेली, ती बी महत्वाचं आहे. नाही बरोबर आहे, तशी हुशारच आहे, तुमच्यावरच गेली ती. बरं चला ठीक आहे, जेवण करू.